नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. सकाळी उठून जरा निवांत बसलेच होते, तेवढ्यात मला माझ्या मिस्टरांचा फोन आला की दुकानावर ये पटकील, दुकानं खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही पटकील तयार असे झाले, सिंपल असं आवरलं आणि पटकीला तर चहा पाणी करून आवरून दुकानावर जायला निघाले. तर लगेच मी गाडी तळावर आले, हडपसरवर गाडी तळावर. तिथं मी माझ्या वडिलांची वाट बघत होते. वडील येणार होते दुकानावर जायला. आमचं दुकान थोडंसं पुढं असल्यामुळं वडील येतात न्यायला. तर तिथे त्यांना घ्यायचं होतं तेल दुकानासाठी. तेलाचे ते डबे घेऊन आम्ही निघालो मग आता दुकानावर जायला पुढे. आणि भरपूर पाऊस पडल्यामुळं आमच्या दुकानावर खूप जास्त गर्दी पडते चहाला आणि वडापावला. तर तुम्हाला दुकानाच्या बाहेर पाऊस दाखवते, दिसत नसेल पण भरपूर पाऊस चालूच होता कंटिन्यू. आणि दुपारचे 1:30 वाजला तरी खूप जास्त गर्दी होती. उभं राहायलासुद्धा वेळ भेटला नाही, म्हणजे बसायलासुद्धा वेळ भेटला नाही, इतकी गर्दी होती. आणि त्या आमच्या मावशी करत होत्या गरम गरम चपात्या. आमच्या दुकानावर असतात मेसचा डबा आणि जेवणासाठी येतात लोक, त्यासाठी जेवणाचा स्वयंपाक चालू होता त्यांचा. आणि दुपारनंतर मी जरा रिलॅक्स झालं तर माझ्या वडिलांनी मला मस्त असा गरम गरम चहा दिला. बाहेर पाऊस कंटिन्यू चालू होता, कंटिन्यू पावसाचं म्हणजे अजिबात थांबला नाही. आणि ते माझे मिस्टर करत होते भजी, कांदा भजी. आणि त्यांच्या हाताला इतकी छान चव आहे वडापावला आणि भजीला की लांबून लांबून गिऱ्हाईक येतं. आणि मला पण खूप जास्त आवडतं, म्हणून मला भूक लागली म्हणून मी पॅटीस आणि वडापाव खाल्ला. फार उशीर झाला, म्हणजे खूप जास्त भूक लागली होती. तर 5 वाजता मी वडापाव ते खाल्लं. नंतर सायंकाळच्या वेळेस पण भरपूर अशी गर्दी पडली. पावसाळ्याच्या आमच्या जे शॉपला खूप जास्त गर्दी पडते. मग तुम्ही कधी येणार वडापाव खाऊन चहा प्यायला? गरमागरम वडापाव आणि कडक चहा प्यायला नक्की या चिंचकरवाड्याला इकडं. त्याच्यानंतर मी थोडंसं काम केलं प्लेटिंगचं. मी जे काही पडण असेल ते काम करते, असं काय नाही की मी म्हणजे नुसते बसून राहते. काय म्हणजे असेल ते कसे काम करते, इतर वेळेस कधी केले तर छोटे मोठे म्हणजे असे काम करते. मला असं काय वडापावचं येत नाही किंवा म्हणजे बिलिंगचं पण येत नाही, म्हणजे छोटे मोठे कामच असं मी करते. त्याच्यानंतर घरी आलो, खूप जास्त थकले आणि मी आणि माझे वडील तर घरी आलो. खूप जास्त म्हणजे थकायला झालं होतं. आणि जेव्हा आपण काम करतो असंच कळतं खूप म्हणजे काम काय असतं ते. माझे मिस्टर माझे वडील रोज काम करतात असं कळतं. आणि जेवण करून मग बसलीच होते, तेवढ्यात आराध्या माझ्या मध्ये मध्ये करत होती. मी तसे तसे ती करत होती. खूप म्हणजे खूप मस्त असं का दिवस गेला माझा. खूप जास्त थकायला पण झालं. तर चला तर मंडळी आता आपण इथंच एंड करू. बाय बाय.